नमस्कार. जागतिक महिला दिन साजरा करत आहोत. त्या निमित्ताने आज आपण महिलांच्या एक महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहे. हा विषय म्हणजे महिलांना आई पण देणारा, त्यांना बाई पण देणारा. कुठला विषय हा तुम्ही ओळखलाच असेल. हा विषय आहे मासिक पाळी. आता मासिक पाळी म्हटलं तर तो तसा त्रासदायक अनुभव, पण थोडासा सुखदही म्हणता येईल. आता बऱ्याच महिला मला विचारतील, की मासिक पाळीत तर इतका भयानक त्रास होत असतो, तर मग याला सुखद कसं म्हणत आहे? तर आता विचार करा, मासिक पाळी सुरू होण्याच्या 7 दिवस आधी मागे जा आणि त्यावेळेसची तुमची मनस्थिती तपासा. त्या 7 दिवसात काय काय होत असतं? चिडचिड होत असते, ओव्हरवेल्मिंग वाटत असतं, जास्त इमोशनल झालेल्या असतात. या सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या मनस्थितीतून मासिक पाळी आल्यावर थोडासा दिलासा मिळतो. म्हणून मी या अनुभवाला सुखद अनुभव म्हणत आहे. आता ही जी मनस्थिती आहे त्या मनस्थितीविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर त्याचं नाव तर सगळ्यांनी ऐकलंच असेल, PMS, हो की नाही? तर PMS म्हणजे काय? तर प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. म्हणजे असे काही लक्षणं जे मासिक पाळी सुरू होण्याच्या आधी दिसून येतात. या लक्षणांमध्ये एकतर शारीरिक लक्षणं असतात आणि एकतर मानसिक लक्षणं असतात. शारीरिक लक्षणामध्ये काय काय असतं? तर अंग दुखणं, मांसपेशींचं दुखणं, डोकं दुखणं, स्तनांमध्ये दुखणं, हातापायांवर सूज येणं, तसेच मानसिक लक्षणंही दिसून येतात. तर मानसिक लक्षणांमध्ये काय असतं? तर मूड स्विंग्स, जास्त इमोशन्स तीव्रतेने जाणवणं, जास्त चिडचिड होणं, जास्त रडायला येणं, अति चिंता लागणं, अति भीती वाटणं, भुकेमध्ये काहीतरी बदल होणं, लक्षणं लागणं, हे सगळे लक्षणं आपल्याला PMSमध्ये दिसायला लागतात. जवळपास यातले 1-2 लक्षणं 80% महिलांमध्ये दिसून येतात. पण ज्यावेळेस त्याची तीव्रता वाढते तर त्यावेळेस त्याचं आजारांमध्ये रूपांतर होतं. तर आता हे PMS जे सिम्पटम्स आहेत ते एवढे महत्त्वाचे का? तर यांनी जितके जास्त PMSचे सिम्पटम्स असणार तितकी महिलांची कार्यक्षमता कमी होते. आता या PMSचं कारण काय असू शकतं? तर याचं कारण आहे हार्मोनल कारण. हार्मोनल कारणमध्ये काय? तर प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन कमी होणं, ॲड्रेनलिन नावाचा हार्मोन कमी होणं, ब्रेनमधले काही न्यूरोट्रान्समीटरमध्ये डिस्टर्बन्स येणं आणि डायटरी डिफिशियन्सीज पण होणं, जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, काही व्हिटॅमिन याच्या कमतरतेमुळे पण हे लक्षणं दिसून यायला लागतात. PMSचे हे झाले मध्यम टू तीव्र प्रकारचे लक्षणं. पण ज्यावेळेस हेच लक्षणं अतितीव्र होतात तर त्याला वेगळं नाव दिलं जातं आणि त्याचं मग आजारामध्ये रूपांतर होतं. त्याला म्हणतात प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर. तर याच्यामध्ये जे काही मानसिक लक्षणं आहेत त्याची तीव्रता अजून जास्त वाढते. तीव्रतेसोबतच ते कन्सिस्टन्टली दिसून येतात आणि जवळपास 6 ते 12 सायकल्समध्ये दिसायला लागतात. तर याच्यामध्ये जे मानसिक लक्षण आहे त्याच्यामध्ये चिडचिड होणं, मूड स्विंग्स होणं हे तर आलंच. त्याच्यासोबत अतिचिंताही आली, त्याच्यासोबत लक्षणं लागणे आलं, त्याच्यामध्ये भुकेमध्ये बदल होणं, जास्त भूक लागणं किंवा कमी भूक लागणं, लोकांसोबत बोलण्याचा इंटरेस्ट कमी होणं किंवा इतका जास्त थकवा जाणवणं की बिलकुल कुठलीच एनर्जी न उरणं, त्याच्यासोबतच शारीरिक दुखणं जे आहे तेही आलं. ज्यावेळेस या आजाराची नोंद डायग्नोस्टिक मॅन्युअल ज्याला सायकॅट्रीचं आहे, ज्याला DSM म्हणतात, त्याच्यामध्ये होत होती, त्यावेळेस काही महिला संघटनांनी याच्यावरती आक्षेप घेतला होता. त्यांचं म्हणणं होतं, बाईचं जगणं हे डायग्नोसिस कसं असू शकतं? हाऊ कॅन अ बिईंग अ वुमन इज अ डायग्नोसिस? तर त्यांचा हा आक्षेप योग्यच होता. पण आता जर आपण असा विचार केला, हा त्रासदायक अनुभव तर आहे आणि या त्रासाची नोंद जर मेडिकल जर्नल्समध्ये झाली तर त्याच्यावरती ट्रीटमेंटचे ऑप्शन्स ओपन होतात आणि त्याच्यावरती रिसर्चचे पण ऑप्शन ओपन होतात. म्हणून हा कितीही नैसर्गिक त्रास असला तरी तो त्रास आहे आणि मग तो आजार आहे असं आपण त्याला समजून घेऊया. ज्यांना हा प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर आहे तर जे स्वरूप आहे ते जवळपास डिप्रेशनसारखंच आहे आणि ज्यांना हे लक्षणं अतितीव्रतेने जाणवतात त्यांना प्रेग्नन्सीनंतर येणारं जे डिप्रेशन असतं त्याचे चान्सेस पण जास्त असतात. आणि जेव्हा आपण विचार करतो क्वालिटी ॲडजस्टेड लाईफ इयर्स, म्हणजे PMS आणि PMDDमुळे महिलांच्या आयुष्यातला जवळपास 3.1 ते 4 वर्ष
रिप्रोडक्टिव्ह लाईफस्पॅनचे या आजारामध्ये क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करून जगावं लागतात. तर याच्यासाठी आता आपण याची माहिती तर जाणून घेतली, पण याच्यावरती उपाय काय आहेत? तर PMDD याला आजारासारखंच ट्रीटमेंट आहे, औषधोपचार, ज्याच्यावरती OC पिल्स किंवा SSRI म्हणून काही मेडिकेशन्स असतात, ते डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. आणि त्याच्यानंतर काही लाईफस्टाईल चेंजेस पण आपण करू शकतो. लाईफस्टाईल चेंजेसमध्ये हेल्दी डाएट प्रॅक्टिसेस असू शकतं, एक्सरसाइज असू शकतं. हेल्दी डाएट प्रॅक्टिसेसमध्ये प्रोटीन इंटेक जास्त असावा, ओमेगा 3 असणारे सी फूडसारखे पदार्थ जास्त असावे, तेल बियाणे जसं की सनफ्लॉवर बीज ह्या जास्त कंझ्युम केल्या थोडाफार बदल होऊ शकतो. त्याच्यासोबतच अजून एक महिलांनी करण्यासारखी गोष्ट जी इथे आहे, महिलांच्या कामाची प्लॅनिंग पुरुषांसारखी करून चालणार नाही. एका दिवसाची प्लॅनिंग, सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करायचं त्याची प्रोडक्टिव्हिटी प्रत्येक दिवसाची महिलाची सारखी नसणार आहे. तर महिलांना प्लॅनिंग करताना पूर्ण एक महिना प्लॅन करावा लागणार आहे. आणि मेन्स्ट्रुअल सायकलचे पहिले 15 दिवस म्हणजे मासिक पाळी येऊन गेल्यानंतरचे 15 दिवस जे आहेत, त्याच्यामध्ये जितकं जास्त काम होईल तितकं जास्त कामाचं प्लॅनिंग करायचं. जर कोणी शिकणाऱ्या मुली असतील तर त्यांनी अभ्यासाचा जास्त पोर्शन या 15 दिवसामध्ये ठेवायचा. कुणी ऑफिसला जाणारे असतील तर त्यांचे प्रेझेंटेशन झालं, नवीन प्रोजेक्ट घेणं झालं, तर ह्या सगळे कामं जे आहेत ते पहिल्या 15 दिवसात जास्त करायचे. कुणी एक्सरसाइज करत असेल, स्ट्रिक्ट डायटिंग करत असेल तर तेही या पहिल्या 15 दिवसामध्येच करायचं. आणि या पहिल्या 15 दिवसांच्या नंतरचे जे 7 दिवस आहेत त्याच्यामध्ये कामाचा जो तीव्रता आहे ती थोडीशी कमी करायची आणि शेवटचे जे 7 दिवस आहेत त्याच्यामध्ये मिनिमम कामं ठेवायची. म्हणजे पहिल्या 21 दिवसामध्ये मॅक्सिमम कामं हे फिनिश करायचे. असं केल्यामुळे काय होणार की जे शेवटचे 7 दिवस आहेत म्हणजे जे प्रीमेन्स्ट्रुअल डेज आहेत त्याच्यामध्ये तुमच्यावरती लोड येणार नाही. आणि तुमच्यावरती लोड कमी असला की चिडचिड कमी होईल, कामाची प्रोडक्टिव्हिटी टिकून राहील. तर अशा प्रकारे प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. PMS आणि PMDDबद्दल आजच्यासाठी एवढंच. पुढच्या भागामध्ये आपण प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी याच्या रिलेटेड मानसिक आजार काय काय असू शकतात हे बघूया. धन्यवाद.